दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर तिला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले। नाशिक आणि संभाजीनगरचे पोलीस निदा खानला घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले। यानंतर निदा खानवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण कारवाई पार पडलेली आहे। दरम्यान पुढील तपासासाठी निदा खानला एसआयटीच्या ताब्यातही देण्यात आले। तसंच या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे। तर नाशिकच्या टीसीएस प्रकरणी निदा खानला अटक केल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी तिच्या ताब्यातून 2 स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केल्याची माहिती आहे। या मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय। एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलाय। तर छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचं नाव घेत हा गंभीर आरोप केलाय। निदा खानला पाठिंबा कोणी दिला होता? एमआयएमने दिला होता ना। त्या इम्तियाज जलीलने बोलला होता ना, भाषणे केली होती ना। मुंब्राच्या प्रकरणामध्ये त्या इम्तियाज जलीलने भाषणे केली होती ना। ज्यांनी या प्रकरणाला हवा देत आहेत तर यांनी जाणून बुजून हे एक रॅकेट आहे। एक लक्षात घ्या, हिदा खान हा मोहरा आहे, एक छोटासा मोहरा आहे तो। असे प्रकरण करणाऱ्याचं पूर्ण जाळं या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विणलं गेलेलं आहे। तुम्ही नगरला बघा, नगरला किती मुली दर महिन्याला जातात। पुण्याचं तसंच प्रकरण आहे, संभाजीनगरचं प्रकरण आहे, नाशिकचं आता उघडकीस आलेलं आहे। असे जे आपल्याला माहीत नसतात असे सुद्धा अनेक प्रकरण आहेत ज्यांचं जाळं ह्या लोकांनी विणलेलं आहे। म्हणून याचा तपास करताना मी मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा मागणी करणार आहे। यासाठीची मागणी करणार, परंतु ही मागणी करणार आहे की यांचे मास्टर माइंडला पहिलं आतमध्ये घ्या। ह्या बळीच्या बगार आहेत, यांना हे मोहरे आहेत, हे चिल्लर मोहरे आहेत। मेन सूत्रधार अटक झाला पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणार आहे।